तर मुंबई ठाणे रायगडला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सध्या ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय, तसंच विजा कडाडतायत आणि अशाच अवस्थेत धुवाधार पाऊस हा मुंबईसह उपनगरात कोसळतोय आणि हाच मुंबईसह उपनगरात कोसळणारा पाऊस पाहता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढचे 3 तास जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर मुंबई ठाणे रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे। अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, काय अधिक माहिती हवामान विभागाकडनं? प्रज्ञा, मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। सुरुवातीला हवामान खात्याकडनं मुंबई शहराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता, मात्र आता मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई शहराला देण्यात आलेली आहे। आत्ता मी सायन या परिसरात आहे। मुंबईतील रस्त्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं झालं तर रस्ते वाहतूक काहीशी विस्कळीत झाले आता असं आपण म्हणू शकतो, कारण का ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं पाणी जे आहे हे साचलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं मुंबईत सकाळपासून पाऊस पडतोय, सुरुवातीला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला, मात्र आता 3 जिल्ह्यांना प्रामुख्यानं येणाऱ्या पुढील 3 तासासाठी रेड अलर्ट जो आहे हा जारी करण्यात आलेला आहे। पुढील 3 तास अति महत्त्वाचे मुंबईसारख्या मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांसाठी असणार आहेत, कारण का मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे आणि नागरिकांनी या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच गरज असेल तरच घराबाहेर पडावं, अशा पद्धतीचं आवाहनसुद्धा प्रशासनाकडनं सातत्यानं केलं जातं आहे। दुसरीकडे या मुसळधार पावसाचा परिणाम हा सकाळपासूनच मुंबईतील तिन्ही वाहतूक सेवांवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामध्ये रेल्वे वाहतूक जी आहे ही काहीशी विलंबाने उशिरा धावते। दुसरीकडे रस्ते वाहतूकसुद्धा तशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा वाहनांच्या लागलेल्या आहेत। ठिकठिकाणी जे सखल भाग आहेत या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि दुसरीकडे मोनोरेलचं सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये अनेक तांत्रिक बिघाडांमुळे एक मोनोरेल बंद पडली होती आणि जवळपास 4 ते 5 तास रेल सेवासुद्धा विस्कळीत जी आहे ही झाली होती। त्यामुळे येणारे पुढील 3 तास हे अधिक मुंबई आणि ठाणे या शहरांसाठी महत्त्वाचे असणार आहेत, कारण का रेड अलर्ट जारी केल्यामुळे पुन्हा एकदा आता मुंबई शहरामध्ये पावसानं जोर धरलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।